नमस्कार, बोलीस किचनमध्ये आज आपल्याला कमी साहित्यामध्ये आचारी स्टाईल मस्त अशी टेस्टी बटाट्याची भाजी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करून त्यामध्ये साधारण 3 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे। जिरं मोहरी छान तडतडल्यावर यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि कांदा घातल्यावर हा कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट मी साधारण 1 मिनिट परतून घेतली आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत 8 ते 10 आणि एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घातलाय। आता हा टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि टोमॅटो छान मऊ झाल्यावर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। तर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त घातलं तरी सुद्धा चालेल। आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे काळा मसाला घातलेला आहे। काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा घालू शकता। तर आता हे मसाले तेलामध्ये मी साधारण 1 मिनिट परतून घेतलेत आणि त्यानंतर मी यामध्ये 2 उकडून हाताने मॅश केलेले बटाटे यामध्ये घातलेले आहेत। तर बटाटे उकडून त्याची साल काढून नंतर हे बटाटे मी हाताने थोडेसे मॅश करून घेतले होते आणि ते बटाटे घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे। आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ही भाजी सुकी सुद्धा बनवू शकता। पण इथे मला भाजी छान अशी सरबरीत बनवायची म्हणजे थोडीशी रस्सा भाजी बनवायची। तर त्यासाठी मी यामध्ये साधारण ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कमी साहित्यात कोणताही मसाला तयार न करता आचारी स्टाईल टेस्टी अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही या भाजीचा कलर बघू शकता, खूप सुंदर असा भाजीला कलर आलाय आणि मस्त असा घरभर भाजीचा सुगंध पसरलाय। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलीस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।